पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार ताब्यात, गुंडाविरोधी पथकाची कामगिरी। जीवेठार मारण्याचा प्रयत्न व जबरी चोरी या दोन गुन्ह्यातील फरार पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगारे यास गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे। 7 डिसेंबर रोजी संशयित श्रवण पगारे, हर्षद पाटणकर, अजय पाटणकर यांनी आदित्य दीपक कांबळे यांचे सासरे मायकल भंडारे यांनी केलेल्या केसेस मिटवायच्या आहेत असे सांगून फिर्यादी यांना याहू हॉटेल मागे विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक येथे घेऊन जाऊन सर्वांनी मारहाण केली व पिस्तूल दाखवून गेमच करतो असे म्हणत त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून पळून गेले। सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार घनश्याम महाले यांना श्रवण पगारे हा सध्या कामोठे नवी मुंबई येथे जिममध्ये काम करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। 10 डिसेंबर रोजी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले आदी पोलीस पथक नवी मुंबई येथे जाऊन कामोठे परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या जिममध्ये जाऊन आरोपीची माहिती काढली असता संशयित श्रवण पगारे हा आयटॉक्स जिम येथे ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आयटॉक्स जिम नवी मुंबई येथे सापळा रचून श्रवण विशाल पगारे राहणार कॅनडा कॉर्नर नाशिक या शिताफीने ताब्यात घेतले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।